नमस्कार सर्वांना. 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो या अध्ययन सरासाठी अध्ययन अनुभव पाहूया. हा घटक शिकवताना आपण तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पाठ अधिक जिवंत आणि आकर्षक होतात. एखादी कठीण संकल्पना चित्र, हालचाल आणि आवाजासह दाखवली तर ती विद्यार्थ्यांना लगेच समजते आणि दीर्घकाळ लक्षात राहते. विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाने शिकवणे म्हणजेच शिकण्यातला आनंद. पुस्तकातील माहिती फक्त वाचण्याऐवजी ती डोळ्यासमोर जिवंत होताना दिसते, त्यामुळे त्यांचे लक्ष अगदी आकर्षित होते. जिज्ञासा वाढते आणि शिकण्याची इच्छाही निर्माण होते. म्हणूनच आज आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बेरीज या घटकाचा सराव कसा होईल हे बघूयात. तंत्रज्ञानाचा वापर आपण करत असलो तरी प्रत्यक्ष अनुभवासाठी तो पर्याय ठरत नाही. बेरजेसारखा घटक प्रथम प्रत्यक्ष कृतीद्वारे देणे आवश्यक आहे. चला तर मग आता आपण एक बेरजेचे उदाहरण कृतीद्वारे घेऊयात. आता आपण एक उदाहरण प्रत्यक्ष कृतीद्वारे घेऊयात. इथे बघा 4 पानं आहेत आणि इथे 3 पानं आहेत. ही सगळी मिळून किती पानं झालीत? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे इथे 7 पानं झाली. म्हणजे आपण इथे यांची बेरीज करत आहोत. म्हणजे हे 4 पानं अधिक 3 पानं बरोबर एकूण 7 पाने. आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. रमाकडे 6 चॉकलेट आहे आणि तिला उमाने आणखी 3 चॉकलेट दिले. तर रमाकडे आता किती चॉकलेट आहेत? चला आता आपण मोजूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजेच रमाकडे आता एकूण 9 चॉकलेट आहेत. इथे शिक्षकांनी उदाहरणे समजून सांगताना साध्या व सोप्या भाषेचा वापर करावा. आता आपण एक वेगळे उदाहरण घेऊन पाहूयात. चला तर मग बघा, एका टोपलीमध्ये 4 आंबे आहेत व दुसऱ्या टोपलीमध्ये एकही आंबा नाही. तर दोन्ही टोपलीमध्ये एकूण किती आंबे झाले? आता आपल्याला इथं थोडा विचार करायला लागेल बरं का. एका टोपलीमध्ये 4 आंबे आहेत व दुसऱ्या टोपलीमध्ये काहीच नाही, म्हणजे 0. मग आताची मांडणी कशी येईल? 4 अधिक 0 बरोबर 4. यावरून येथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगावे की कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवल्यास तीच संख्या येते. विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यासाठी क्विज या मजेशीर खेळाद्वारे एक उदाहरण घेऊयात. शिक्षकांनी क्विज या मजेशीर पद्धतीने मध्ये मुलांना उदाहरणे सोडवायला द्यावीत. त्यामुळे मुलांची रुची वाढते व झटपट उत्तर देण्याची सवय लागते. चला तर मग आता आपण विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यासाठी क्विज या मजेशीर खेळाद्वारे एक उदाहरण घेऊया. चला बघा, 3 मेणबत्त्या अधिक 1 मेणबत्ती बरोबर किती? चला हे प्रश्न सोडवण्यासाठी काही वेळ घ्या तुम्ही. पर्याय बघा, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय. हां बरोबर, तिसरा पर्याय येईल 4. अगदी बरोबर, उत्तर आहे तिसरा पर्याय 4 मेणबत्त्या. अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला पाठाची रंजकता वाढवता येते. धन्यवाद.